शेव मसाला कट डोसा. स्वातंत्र्य दिवस असल्यामुळे सकाळी लवकर आवरला, अनिकेतला घेतला आणि आमच्या शाळेत पोहोचलो. लय वर्षानंतर परत शाळेत पाऊल ठेवून जुन्या आठवणी डोळ्यांसमोरून जायला लागल्या. त्यामध्ये आमचे डोळे शाळेमध्ये केलेले बदलच पाहत होते. आमचं फक्त एकच चाललं होतं, शाळेमध्ये पहिलं असं होतं आणि आता हे बदल केलेत. लय वर्षानंतर शाळेला बघितल्यावर असंच होतं. आपण किती मोठे झालो तरी शाळेविषयी वेगळाच लळा असतो. भले लहान असताना शाळेत जायची इच्छा होत नव्हती. शाळेमध्ये झेंडावंदन झालं, स्वातंत्र्य दिवस साजरा केला. व्हिडिओ काढायला जायचं असल्यामुळे लगेचच शाळेतून निघालो. अनिकेतला माझ्यासोबत घेतलं आणि शूट करायच्या ठिकाणी निघालो. अनिकेत म्हटलं काम तर होतच राहील, पहिलं पेट पूजा झाली पाहिजे. मग म्हटलं दरवेळेस मिसळच खातोय, ह्यावेळेस आपण डोसा खाऊ. डोसा खायला गेलो पण तिथं फुल गर्दी होती. शेवटी मिसळने आम्हाला बोलवूनच घेतलं. आता म्हणू नका नुसती मिसळच खातो. हॉटेलमध्ये खाल्यावर कोणाला चहा प्यायला लागतो कमेंट मध्ये सांगा. असा कडक चहा पिऊन ह्या काकांकडे आलो, कारण त्यांच्या शेतात आम्हाला व्हिडिओ काढायचा होता. पण होत असलेल्या पावसाच्या बुरबुरीपुढे आम्ही शेड खालीच बसलो होतो. पाऊस यायचा अडथळा कमी होता की त्यात कॅमेरा पण मातीला गळा भेट देऊन आला. अशा परिस्थितीत व्हिडिओ काढून पूर्ण झाला. माझ्याबरोबर मित्र असले की काम कमी आणि बाहेर खाणं जास्त होतं. सकाळच्या डोस्याचा कोटा संध्याकाळी पूर्ण करू म्हणून डोसा मागवला आणि त्यात शेव टाकून दिली. डोस्यामध्ये शेवचं कॉम्बिनेशन हे मी आतापर्यंत बघितलं नव्हतं. बहुतेक आमच्या इथलं ह्याच हॉटेलमध्ये मिळते. ते तुम्हाला फक्त राजगुरुनगरमध्ये मिळेल.